नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत GNM सेकंड इयर मेंटल हेल्थ नर्सिंग, मेंटल अँड सायकॅट्रिक हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जाणारा प्रश्न. फरक स्पष्ट करा. मानसोपचार आणि ECT उपचार हा डिफरन्स आहे, 5 मार्काला विचारला जातो. तर हा डिफरन्स बघण्यापूर्वी जे तुमच्याकडे मी नेहमी सांगते त्याप्रमाणे तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेल्या किंवा तुमच्याकडे असलेल्या जे आन्सर्स आहेत ते फॉलो करा पहिले, किंवा त्यांच्याकडनं कन्फर्म करून घेत मग हे प्रश्न परीक्षेत लिहू शकता. ठीक आहे. तर किंवा प्रश्नांची उत्तरं तुम्ही किंवा नोट्स काढू शकता ह्याच्या आधारे. तर तुम्ही तुमच्या पहिले इम्पॉर्टंट आहे टीचरचे जे नोट्स असतात ते फॉलो करायचे नर्सिंग ट्युटरचे. ठीक आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मानसोपचारमधला पहिला फरक बघूया. मानसोपचार म्हणजे रुग्णाने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मानसोपचार दिला जातो. ECT उपचार म्हणजे मनोविकृतीवर उपचार करणे. जे मनोविकृत जी लोकं असतात त्यांच्या उपचार करण्यासाठी हा उपचार केला जातो. दुसरा आहे यामध्ये फरक. यामध्ये सायकोलॉजिकल प्रोसेसचा वापर करून उपचार केले जातात. यामध्ये काय होतं तर सायकोलॉजिकल प्रोसेस असतात त्याचा वापर उपचारासाठी केला जातो प्रोसेसचा. यामध्ये विद्युत लहरीद्वारे उपचार केला जातो. विद्युत लहरींचा उपचार केला जातो. तिसरं आहे यामध्ये तज्ज्ञ व्यक्ती रुग्णांना सावरण्यास मदत करतात. तर यामध्ये काय आहे तर तज्ज्ञ व्यक्ती असतात मानसोपचारामध्ये रुग्णांना सावरण्यास मदत करते. यामध्ये सुद्धा रुग्णाला इलेक्ट्रोलोडने करंट देऊन झटके आणले जाते. यामध्ये तज्ज्ञ व्यक्ती मदत करतात. मग ह्यामध्ये मदत करतात. तर ह्यामध्ये काय होतं ते इलेक्ट्रोलोड असतं त्याच्यामध्ये करंट देऊन ECT जे देऊन झटके आणले जातात उपचारासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा आहे या पद्धतीचा वापर सहकार्य न करणाऱ्या रुग्णांवर करता येत नाही. या पद्धतीचा वापर काय आहे तर रुग्णाची जर इच्छा नसेल तर त्यांच्या मनाविरुद्ध किंवा त्यांच्या सहकार्याने आपल्याला करता येत नाही. यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची संमती असेल तरी चालते. रुग्णाला आणून आपण हे करू शकतो, ECTचा उपचार करू शकतो. 5 आहे यामध्ये रुग्णाला भूल देण्याची गरज नसते. यामध्ये रुग्णाला भूल द्यायची गरज नसते, अनस्थेशियाची गरज नाही. तर यामध्ये रुग्णाला भूल दिली जाते म्हणजे जनरल अनस्थेशिया दिला जातो ECTमध्ये. आणि ECTमध्ये आता तुम्हाला असं वाटेल तर ECTमध्ये रुग्णांची संमतीचं हे पण असतं. म्हणजे रुग्णाला आता इथे कसं रुग्णाला जर ऐकायचं नसेल, मानसोपचार म्हणजे व्हिजिट असतात, ते लोक काउन्सिल वगैरे करतात. ठीक आहे. रुग्णाला बोलतं करतात. त्यांच्या मनातला जो द्वंद्व असतो तो बाहेर काढून त्यांना आयुष्य पुनर्प्रस्थापित करण्याचं काम मानसोपचारामध्ये केले जाते. ECTमध्ये काय होतं त्यांची जी विकृती असते ती ठीक करण्यासाठी ECTचा वापर होतो. ठीक आहे. मग ECTचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रोकन्सल्टिव्ह थेरपी. ठीक आहे. तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा. म्हणजे आपण मस्करीमध्ये बोलतो ना, जनरली मुलं बोलतात हे मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन तुला शॉक द्यायला पाहिजे. ती शॉक म्हणतात ना, तीच इलेक्ट्रोकन्सल्टिव्ह थेरपी आहे. ठीक आहे. तर त्याला ECT असं म्हणतात. तर त्याच्यासाठी जे सायकॅट्रिक डॉक्टर असतात तिथे स्टाफ परिचारिका वगैरे असतात. तर ते इलेक्ट्रोलोडनी टेम्पोररी रिजनवरती हे दिले जातं, शॉक दिले जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्यातला फरक आहे. आणि दुसरं 5 या रुग्णाला भूल देण्याची गरज नसते, पण यामध्ये रुग्णाला भूल दिली जाते, जनरल अनस्थेशिया दिला जातो आणि मग प्रोसेस केली जाते. ठीक आहे. 6 ही उपचार पद्धती बुद्धिमत्ता कमी असणाऱ्या रुग्णांवर करता येत नाही. काही लोक बुद्धिमत्ता कमी असते त्या लोकांना बोलतं करता येत नाही कारण ऑलरेडी त्यांची बुद्धिमत्ता कमी असते. ही उपचार पद्धती 3 महिने पूर्ण न झालेले रुग्ण 3 महिने पूर्ण न झालेल्या गरोदर स्त्रिया. ठीक आहे. इथे लिहा, मी लिहिलं नाही आहे. ही उपचार पद्धती 3 महिने पूर्ण न झालेली गरोदर स्त्री हे लिहायचं आहे तुम्हाला, गरोदर स्त्री. ठीक आहे. 3 महिने मग तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग. तर 3 महिने पूर्ण न झालेली गरोदर स्त्री, रुग्ण, वयोवृद्ध, अस्थिरोग यांचा उपचार करता येत नाही. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय 3 महिने पूर्ण न झालेले गरोदर स्त्री, प्रेग्नंट लेडीज, त्याच्यानंतर एकदम वयोवृद्ध रुग्ण त्यांच्यावरही उपचार करता येत नाही. अस्थिरोग आहे त्यांच्यावरही उपचार करता येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 7वा फरक आहे याच्यात विपरीत परिणाम काहीच नाही आहेत. याचे विपरीत परिणाम नाही आहेत मानसोपचाराचे. तर याचे विपरीत परिणाम कमी व क्वचित आढळतात. ECTचे उपचार जे हे आहेत परिणाम ते क्वचित आढळतं. अंग दुखणे, डोके दुखणे
किंवा वॉमिटिंग वाटू शकतं नंतर, पण असं काही खूप मेजरली विपरीत परिणाम म्हणजे असे म्हणता येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर या उपचारासाठी शारीरिक तपासणीची गरज लागत नाही. या उपचारासाठी काय होतं तर शारीरिक तपासणीची गरज नाही. या उपचारासाठी शारीरिक तपासणी करावी लागते, रुग्णांची एक्सरे वगैरे करावा लागतो, ब्लड टेस्टसुद्धा कराव्या लागू शकतात किंवा करतात काही लोक, काही डॉक्टर. HB वगैरे पेशंटचं चेक करावा लागतो, एक्सरे काढावा लागतो, ECG काढावा लागतो. त्या उपचारासाठी शारीरिक तपासणी करावी लागते. 9वा फरक आहे सायकोथेरपीचा किंवा मानसोपचाराचा कालावधी 4 महिन्यापासून ते 2 ते 3 महिने वर्ष असू शकतो. म्हणजे सायकोथेरपीचा कालावधी किती आपण वेळ सायकोथेरपी देऊ शकतो तर 4 महिन्यापासून 2 ते म्हणजे रुग्णाला व्यवस्थित करायला 4 महिन्यापासून 2 ते 3 वर्ष लागू शकतात. ते ECT रुग्णांच्या आजारांवर, ECT किती रुग्णांना म्हणजे कधीपर्यंत देऊ शकतो ते रुग्णांच्या आजारावरती किंवा अवलंबून असतं. तर दिवसातून 2 ते 3 वेळा ही काही रुग्णांना ECT देतात किंवा आठवड्यातनं 2 वेळा देतात किंवा 12 ते 15 दिवसही पुरेसे होतात काही वेळा ECT. काही रुग्णांना 12 ते 15 ECT म्हणजे पुरे असतात. तर ते त्यांच्या आजारावरती म्हणजे अवलंबून आहे. त्याच्यानंतर 10वा फरक आहे मानसोपचाराच्या काही पद्धती आहेत. उदाहरणार्थ नार्को ॲनालिसिस, मोहनिद्रा, म्हणजे मानसोपचाराच्या काही पद्धती आहेत ज्या नार्को ॲनालिसिस, मोहनिद्रा. तर ह्या पद्धती वापरल्या जातात. पण हे मोहनिद्रा ही जुनी पद्धत आहे. त्याच्यानंतर याचेही म्हणजे ECTचे 2 प्रकार आहेत, बायलॅटरल ECT आणि युनिलॅटरल ECT. हे 2 प्रकार ECTचे आहेत. त्याच्यानंतर 11वा फरक आहे, यामध्ये सुद्धा सायकोथेरपिस्ट मानसोपचार करतात. सायकोथेरपिस्ट असतात ते रुग्णांवरती मानसोपचार करतात, तेही स्टेबल असले पाहिजेत. ठीक आहे. त्यांनाही चेकिंग वगैरे केलं जातं मानसोपचार असताना. आता ECTमध्ये यामध्ये सुद्धा तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका यांचा सहभाग असतो. ECTमध्ये सुद्धा तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिका यांचा समावेश असतो. तर तुम्हाला हा प्रश्न आहे 5 मार्काला लिहायचा, तुम्ही 10 ते 12 फरक लिहू शकता. तुम्हाला जो माहिती आहे किंवा मी दिलेले ज्या नोट्स असतात, तुमचं पुस्तक घ्या जे तुमच्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यानुसार अजून छान छान नोट्सही तुम्ही माझ्यापेक्षाही छान काढू शकता. तर ते काढून घ्या. तुम्हाला पटत असेल तर हेही फॉलो करू शकता. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं तर आपले जे ट्युटर असतात, नर्सिंगचे ट्युटर, त्याने दिलेले असतात ज्या नोट्स असतात किंवा तुमच्या ऑलरेडी आधी नोट्स काढलेल्या असतात त्या फॉलो करू शकता. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवायचा आहे. मी अजून बरेच प्रयत्न करते म्हणजे नवीन व्हिडिओ बनवण्याचा. नवीन तुमच्याकडे क्वेश्चन, बरेच लोकांच्या कमेंट्स आहेत, तर प्रयत्न करते सगळेच व्हिडिओ बनवण्याचा. तर आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.